हॅलो, नमस्कार. कोमल व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दसऱ्याची क्लिनिंगला सगळ्यांची सुरुवात झालेलीच असेल, कारण आता 2-3 दिवसच राहिले आहेत. तर मी देखील संडेला सगळा पसारा काढला होता. कारण ऊन तर काही पडलेलं नव्हतं. 3-4 दिवसांपासून पाऊसच चालू होता. मग आज जरा पाऊस नव्हता, त्यामुळे म्हटलं थोडंफार क्लिनिंग करून घ्यावं, कारण एकच दिवस मिळतो सुट्टीचा. त्यामुळे त्या दिवसातच सगळं आवरून घ्यावं लागतं. बेडरूम आणि किचन ट्रॉलीचं मी राईट साईडचं बेसिनच्या तिथलं सगळं आवरून घेतलेलं होतं. ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. जर बघितलं नसेल व्हिडिओ तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, नक्की चेकआउट करा. त्यानंतर हे छोटंसं हे आहे डेकोरेटिव्ह आयटम, याचा बर्ड्स आहे छोटे. तर ते कर्टनजवळ लावलेले होते. म्हटलं आता बाल्कनीमध्ये ती नेट लावली तर त्याला हुकला अटॅच केलेले होते, तर त्या हुकमध्ये ते लावून दिलं. त्यानंतर म्हटलं पहिले टाईल्स क्लीन करून घ्यावं, कारण त्याला 1-1.5 महिना झाला असेल क्लीन करून. आणि जास्त काही खराब होत नाहीत, फक्त खाली तेवढे ऑइलचे वगैरे डाग पडतात. त्यामुळे म्हटलं सर्वात पहिले तेच टाईल्सच क्लीन करून घ्याव्या. आणि मग जे पूर्ण ओट्यावरचं जे साईडला रॅक वगैरे ठेवले आहे ते मला पहिले काढून घ्यायचं होतं, कारण पाणी वगैरे सगळं त्याच्यावर पडलं असतं म्हणून. मग एक ग्रीन कलरचा डबा होता, त्या डब्याच्या झाकणमध्ये मी सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. आणि हे चॉपर मी पिंपरी मार्केटमधून आणलं आहे. काहीतरी 100 रुपयालाच मिळालं मला ते, पण क्वालिटी चांगली आहे. मी 1-2 वेळेसच यूज केलं. आणि तिथून मी आणखी खूप काही वस्तू आणल्या होत्या, ते मला शेअर करायच्या आहेत, पण ते व्हिडिओ शूट करून ठेवला आहे. लवकरच मी तो देखील शेअर करते, मी काय काय आणलं होतं ते. आणि एका ताईंची मला कमेंट आली होती की ती रॅक कुठून घेतली आहे असं, ती स्टीलची. ॲक्च्युली ती किचन ट्रॉलीचा एक एक्स्ट्रा पार्ट झाला होता, तो तिथे बसला नाही. मग आम्ही ते काढून इथे लावून दिलं आहे. तो जुगाड मी तो व्हिडिओ शेअर केला आहे किचनमध्ये थोडासा चेंज म्हणून. त्या व्हिडिओची देखील मी लिंक खाली टॅग करून देते, ते देखील तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर सगळे डबे वगैरे काढून घेतले. त्या रॅकचे ते हे जाळ्या देखील निघतात, म्हटलं त्या देखील क्लीन करून घ्याव्या. आणि किचन ओटा क्लीन करायला देखील मग व्यवस्थित जागा रिकामी होऊन जाईल. त्यानंतर ते जे ग्रीन कलरचं झाड दिसतं आहे ना, ते देखील मी तिथून पिंपरीतूनच आणलं आहे. 4 आणलेत ते देखील मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करते. आणि आणखी एक छोटीशी इंटरेस्टिंग वस्तू आहे, ती देखील मी शेअर करणार आहे. तर पुढचे माझे व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर आता सगळा ओटा रिकामा झाल्यानंतर आता वेळ होती जाळे काढण्याची. एकदम थोडे बारीक, जास्त काही नव्हते जाळे, थोडेफार बारीक होते. आणि हा ब्रश मला क्लिनिंगसाठी खूप जास्त युजफुल होतो आहे. फक्त कोपऱ्यामध्ये काही जरासं कातींना हे करून ठेवलेलं असेल ना जाळे, तर ते काही त्याच्याने निघाले नाही, ते मला झाडूने काढावे लागले. बाकी सगळं एकदम प्रॉपर निघतं. हे आपले बल्बचे होल्डर वगैरे जे असतात ना, त्याच्यावरचं देखील ते क्लिनिंग एकदम छान होऊन जातं. आणि मायक्रोफायबर आहे, त्याच्यामुळे ते अजिबात जाळे वगैरे खाली पडत नाही, त्याला सगळं चिटकून राहतं. मग जसं असं झाडून क्लीन केलं तर सगळं जाळं परत ते कातीन वगैरे सगळं खाली पडतात. त्यानंतर आता वेळ होती किचन ओट्याचे क्लिनिंग करण्याची, टाईल्सची. सगळ्यात मोठं काम असतं ते, कारण टाईल्स नेमके आहेत व्हाईट, त्याच्यावरती थोडं जरी काही डाग पडला की लगेच दिसून येतो. आणि जास्त काही ऑइली झालेलं नव्हतं, कारण मी ते वरच्यावर लगेच क्लीन करून घेत असते जेवढं गॅसच्या वरती होतं ते. मग फक्त मी विम जेल ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि एक मायक्रोफायबर टॉवेल आहे छोटा किचनच्या क्लिनिंगचा. तर जिथे जिथे लाईटचं कनेक्शन आहे त्या साईडला एकदम थोडंसं वरच्यावर मी क्लीन करून घेतलं, आणि बाकी ठिकाणी थोडं ओलसर करून ठेवलं. आणि त्याला एक 5 मिनिट तरी भिजत ठेवलं व्यवस्थित. आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बघू शकता सगळे समोर तिथं काही लाईटचं कनेक्शन नाही आहे, त्यामुळे मग मी तिथं जरा जास्त पाणी वगैरे लावून हे करून घेतलं जेलचं. आणि ते 5 मिनिट भिजत ठेवलं ना, तर ऑइलचे देखील ते सगळे डाग निघून जातात. आणि एवढं काही खराब नव्हतं, त्यामुळे पटपट माझं क्लिनिंग करून झालं सगळं. मग सगळ्या साईडला पहिले ते लावून घेतलं. त्यानंतर मग जिथे मला असं वाटलं की जरा जास्तच डाग आहे, तिथं मग थोडीशी एक स्क्रबर घेतलं. जास्त याचं तारेचं वगैरे नाही, ते ग्रीन कलरचं मिळतं ना त्याने. आणि त्याने जिथे त्या जास्त ऑइली वाटत होतं तिथे घासून घेतलं, जेणेकरून काही डाग राहणार नाही. त्यानंतर ज्या साईडला लाईटचे कनेक्शन होते त्या साईडला मी कपडा, आता नंतर त्या पातेल्यामध्ये चांगलं पाणी घेतलं होतं, जेणेकरून काही खराब राहणार नाही कुठे, कारण कपड्याने पुसलं तरी थोडंफार हे राहतं. आणि पाण्याने मी दरवेळेस काय करते, ते मायक्रोफायबर टॉवेल आहे ना ग्रीन कलरचा, तो थोडासा विम जेल आणि त्यात थोडंसं पाण्यामध्ये हे करून व्यवस्थित क्लीन करून घेते. त्याच्यामुळं काही जास्त ओटा खराब झालेला नव्हता. मग सगळीकडे ते व्यवस्थित घासणीनं घासून झाल्यानंतर मग मी ते पाण्याने व्यवस्थित वॉश करून घेतलं सगळं. त्यानंतर मग मायक्रोफायबरचा टॉवेल आहे ना तो ग्रीन कलरचा, तो वॉश करून ठेवला होता मी कालच, कारण तो लागणार आहे माहिती होतं. मग तो देखील चांगला सुकलेला होता. त्यानंतर त्याने व्यवस्थित क्लीन करून घेतलं, कारण जर असं क्लीन करून नाही घेतलं तर मग ते जे पाण्याचे डाग आहेत ना ते तसेच टाईल्सला राहून जातात, आणि ते काही व्यवस्थित वाटत नाही. आणि असं टॉवेलनं, मायक्रोफायबरच्या टॉवेलनं हे केलं ना, क्लीन करून घेतलं ना, तर एवढं चकाचक वाटतं खूप. एक 8-15 दिवस तरी त्याला काहीच होत नाही.
फक्त आपण खाली जेवढं यूज करतो तेवढं थोडंफार हे होऊन जातं. म्हणजे बघा आपण जसं फरशी वगैरे क्लीन करताना एकदम जास्त कपडा पिळून घेतल्यानंतर कसं चकाचक वाटतं आणि थोडा ओलसर कपडा ठेवल्यानंतर कसं तसा डिफरन्स याच्यामध्ये जाणवतो. टाईल्स एकदम चकाचक क्लीन झाल्या. त्यानंतर मग मी नळ देखील व्यवस्थित क्लीन करून घेतले. ते नळ आमच्या इथं काही हार्ड वॉटर नाही आहे, PCMCचं पाणी असल्यामुळे ते नळ काही एवढे जास्त खराब होत नाहीत. आणि ते नळ क्लीन केल्यानंतर त्यांना देखील त्या टॉवेलनं क्लीन करून घ्यायचं. खूप छान एकदम व्यवस्थित निघून जातात. सगळे आपला कुठला जरी बेसिनचा असेल किंवा बाथरूमचं वगैरे असेल ना, त्याला देखील वॉश केल्यानंतर लगेच कपड्यानं क्लीन करून घ्यायचं. ते एकदम व्यवस्थित होऊन जातं. त्यानंतर म्हटलं आता एवढं सगळं आवरतोय तर गॅस देखील घासलेला होता तरी परत मग घासून घेतला. त्यानंतर खालचा ओटा देखील व्यवस्थित घासून घेतला, कारण लेफ्ट साईडला तिथं रॅक वगैरे असते त्याच्यामुळे ते सारखं घासताना येत नाही. तिकडे पाण्यानंच फक्त कपड्यानंच पुसून घ्यावं लागतं. त्यामुळे सगळे कोपऱ्यात वगैरे व्यवस्थित पाण्याने पहिले घासून घेतलं. त्यानंतर पाणी टाकून नंतर वायपरनं क्लीन करून घेतलं. आणि हे करताना किचन ट्रॉली करताना मी थोडीशी एकदम जरा मागच्या साईडला करून घेतली, कारण असं ओट्यावरून जर क्लीन करताना पाणी वगैरे पडलं तर ते डायरेक्ट त्या ट्रॉलीवरती नाही पडणार. त्यामुळे किचन ट्रॉली करताना मी समोरच्या साईडला थोडासा गॅप ठेवला आहे, एकदम फेस टू फेस नाही घेतली आहे. पण ती आता खूप युजफुल वाटतं आहे, कारण कधी भांडे वगैरे घासताना पण खाली पाणी जातं थोडंसं. म्हणजे जर आपण पटपट आवरायच्या याच्यामध्ये असेल आणि आत्ता देखील असं वायपरने हे करताना थोडंफार पाणी जातंच खालच्या साईडला. त्यामुळे तो गॅप खूप जास्त उपयुक्त पडतो. आणि एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर फायनली एकदम चकाचक किचन दिसतंय, बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि मला आज फक्त एवढंच काम करायचं होतं, पण नंतर वाढत वाढत एवढं काम वाढून गेलं ना, मग म्हटलं ठीक आहे आज काढलंच आहे तर सगळंच कंप्लीट करून घ्यावं. त्यानंतर मग जे डबे वगैरे काढलेले होते म्हटलं आता डबे काढलेलेच आहेत तर त्यातलं सगळं सामान साईडला काढून घेतलं. म्हटलं त्यांना देखील वॉश करून ठेवून द्यावं, जेणेकरून फक्त वरचं ॲटलिस्ट वरच्या जे जाळीतले होते, सॉरी त्या रॅकचे साईडच्या लेफ्ट साईडच्या, त्याचं तरी ॲटलिस्ट क्लीन करून घ्यावं म्हटलं. तर मग ते काढता काढताच मग लक्षात आलं, म्हटलं बाकीचा देखील जे डबे आहेत ते देखील घासून घ्यावे. असं करत करत खूपच जास्त काम वाढून गेलं होतं. त्यानंतर हे सगळं डब्यांमधलं काढून झालं. त्यानंतर माझ्याकडे एक ग्रीन कलरचा डबा आहे, त्याच्यामध्ये मी जे काही एक्स्ट्रा सगळं काही शिल्लक असेल ना, सपोज साखर जास्त आणली आणि डब्यात थोडी बसली आणि थोडी शिल्लक आहे तर मी त्या डब्यामध्ये ठेवत असते. म्हटलं तो देखील क्लीन करून घ्यावा. आणि त्यातलं सगळं मग काही एक्स्ट्रा मटेरियल होतं ते काढलं आणि नंतर असं लक्षात आलं की डबे माझे बऱ्यापैकी रिकामेच आहेत आणि सगळं मटेरियल याच्यामध्येच जमा झालं आहे. मग म्हटलं आता काढलंच आहे हे पण, तर ते देखील काढून घ्यावे. साईडला कांदे सुकायला ठेवलेले होते, कांदे आणले 5 किलो, पण नेमके ते ओले निघाले त्यामुळे त्यांना काही ठेवता आलं नाही. मग 2 दिवसापासून तसेच आहेत ते. म्हटलं आणखी 1-2 दिवस सुकू द्यावे. आणि पावसाचं देखील वातावरण आहे, पॅक करून आतमध्ये ठेवले तर ते परत आणखीच खराब होतील. त्यानंतर मग सगळे छोटे डबे वगैरे सगळं काढलं, सगळं त्यातला पसारा काढून घेतला आणि मग सगळं जमा करून मग नेलं किचन ओट्याजवळ. आणि हे बघा हे मधला जो सेट आहे ना, ॲक्च्युली हा सेट तो एक्स्ट्रा बनवलेला होता. जे मी वरती लावलं आहे ना त्यातलं ते मधलं काढून लावलं आहे. त्या ताईंची कमेंट आली होती, म्हटलं त्यांना व्हिडिओमध्ये दाखवावं जेणेकरून लक्षात येईल. तो मधला सेट एक्स्ट्रा झालेला मी तो काढून ठेवला आणि त्याचं जे साईडचं आहे ते मी मागे एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. त्याच्यावरती मी हे ठेवलं आहे, पाण्याचा जार आणि मिक्सर ठेवलं आहे. त्यानंतर थोडं थोडं करत मी एवढं सगळं काढून ठेवलं होतं ना, काढून ठेवताना काहीच वाटलं नाही, पण जेव्हा सगळं आणि क्लीन करताना देखील काही वाटलं नाही, भांडे वगैरे वॉश करताना. पण नंतर जेव्हा ती सुकवून नंतर भरायची जेव्हा वेळ आली ना, तेव्हा अक्षरशः वैतागून गेले होते. कारण माझे कंप्लीट 2 तास तरी ते सगळं भरून ठेवण्यात गेले. कारण कुठं काय 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 पडलेलं होतं, कशात काय काढून ठेवलं होतं आणि काढून ठेवलेलं वेगळं. त्यानंतर ते भरल्यानंतर जे भांडे रिकामे झाले होते ना, ते देखील एवढे झाले होते सगळे कशा परातीमध्ये काय काय कशामध्ये काढून ठेवलं होतं. खूप जास्त भांडे झाले होते. त्यानंतर मग एक एक असे भांडे सगळे क्लीन करून घेतले. पहिले जे छोटे वरच्या रॅकवरचे, नंतर काही स्टीलचे वगैरे होते ते सगळे व्यवस्थित वॉश करून घेतले. आणि वॉश करायचे, परत बाहेर नेऊन ठेवायचे. त्याचे खूप जास्त काम लागून गेलं होतं. मी बाहेर काय केलं, एक साडीच बाल्कनी धुवून ठेवलेली होती सकाळी. मग त्यामध्ये एक जुनी साडी होती, ती हे करून दिली, पसरवून दिली. म्हटलं त्याच्यावरती एक एक करून भांडे ठेवून देता येतील. आणि उभं राहून भांडे घासायचे म्हटलं की खूपच जास्त पाय दुखून येतात. आणि भांडे घासायला दुसरीकडे कुठं जागा नाही बाथरूममध्ये, तर मला नको वाटतं. काही मोठा असेल ना रॅक वगैरे तर ते मी बाथरूममध्ये धुवायचे, पण आता सध्या रॅक पण नाही आहे किचन ट्रॉली केल्यामुळे. आणि जसे जसे भांडे होतील तसे तसे मग मी ते बाल्कनीमध्ये व्यवस्थित लावून दिले, दोन्ही डोअर ओपन करून. आणि ती जी नेट लावली तिचा खूप फायदा झाला आहे, कारण अजिबात पक्ष्यांचा सगळं ताणच निघून गेला आहे. त्यामुळे मला एकदम बिनधास्त सगळे भांडे वगैरे देखील बाहेर ठेवता आले. नाहीतर मग त्या पक्ष्यांचं ते कुठे येतात, ते सगळे उडून घाण परत ते हे करतात, घाण देखील करतात. त्यामुळे अजिबातच भांडे बाहेर ठेवता आले नसते.
त्यानंतर जे सगळे काही एक्स्ट्रा मोठे मोठे डबे वगैरे होते ते देखील क्लीन करून घेतले आणि एवढ्या वेळात माझे अक्षरशः पाय एवढे दुखायला लागले होते. मध्ये मग एक 10-15 मिनिट बसून घेतलं आणि परत सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि अशा प्रकारे माझे बऱ्यापैकी सगळे अर्धे तरी भांडे क्लीन करून झाले. छोटे काही आहेत ते पेंडिंग आहेत. म्हटलं जसं वेळ मिळत ऑफिसमधून तसं करेल. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.